सर्वांना नमस्कार. तर आज होता पाडवा. तर आमच्या आहोंना सकाळीच मी उटणं वगैरे लावून आंघोळ घातली. त्यानंतर त्यांचं छान औक्षण वगैरे केलं आणि मग चालली होती आमची थोडीशी चेष्टा मस्करी वगैरे, कारण आम्हाला जायचं होतं नाशिकला, कारण उद्याची होती भाऊबीज. तर असं पण मग मला राहायला भेटत नाही, तर ह्यावेळेस म्हटलं 3-4 दिवस राहू, मुलांना सुट्ट्या पण होत्या. तर मग त्यामुळे आम्हाला तिकडे पण जायचं होतं. मग मी काय पटपटच सर्व आवरून घेतलेलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी दिवाळीची साडी पण राहून गेलेली होती, कारण मला दिंडोरीमध्ये साड्या आवडल्याच नाही, मनासारख्या भेटल्याच नाही. तर त्यामुळे मग मला साडी पण घ्यायची होती जाता जाता. तर शुभ्राच्या पप्पांना गोड जास्त आवडत नाही आणि मी आज थोडीशी जास्त साखर त्यांना भरवली. तर आमची तेच थोडीशी चेष्टा चाललेली होती. पण वर्षातले हे सण आले की किती छान वाटतं ना, की एक तर भाऊबीज असते, माहेरची ओढ तर लागलेलीच असते, लक्ष्मीपूजन असतं आपलं, त्यानंतर आपलं असतं पाडवा. तर खूप छान वाटतं. आणि ते शुभ्राने पण छान तयारी केलेली आहे. आमच्या पिशव्या वगैरे बॅगी भरलेल्याच आहे आम्ही, कारण आम्ही जाणार आहोत 4-5 दिवसांसाठी. कारण मला आईचा आणि पप्पांचा दोघांचा पण फोन येऊन गेलेला होता आणि भावांचे पण फोन चालू होते, की ह्यावेळेस तू निदान 4-5 दिवस तरी राहा. तर मी ठरवल्याप्रमाणे आणि राहणार पण होते. तर आमच्या दिंडोरीमध्ये हा आनंद मेळा पण भरलेला आहे, कारण याआधी तर कधी भरलेला नव्हता, पहिल्यांदाच भरलेला आहे. आणि रस्त्याने पण इतकं छान वातावरण होतं, म्हणजे दिंडोरीमध्ये पाऊस नव्हता आणि नाशिकमध्ये पण पाऊस नव्हता, पण मध्ये म्हसरूळमध्ये इतका पाऊस पडलेला होता. तर त्यानंतर आम्ही आलो छान साडी घेण्यासाठी. तर श्याम सिल्कमध्ये आलेलो होतो आणि मग तिथे छान माझ्या चॉईसने साडी वगैरे घेतली. तर या दुकानामध्ये साड्या पण खूप छान भेटतात आणि क्वालिटी पण खूप छान असते. तर त्यानंतर मग आम्ही आलो घरी. तर घरी माझ्या पप्पांचं घराचं कामच काढलेलं होतं. मग पप्पा बसलेलेच होते बाहेर, तिकडे आईचं पण काम चालू होतं. मग गेली आणि बसली. मग आमचा चहा पाणी झाला आणि बसलो. मग बराच वेळ गप्पा मारत बसलो, कारण पप्पांसोबत बोलायला भेटतं मला. त्यानंतर माझ्या लहान भावाने खूप सारे फटाके आणून ठेवलेले होते आणि शुभ्राची विवांची वाट बघत होता तो. तर त्याने अर्धे फटाके फोडलेले होते आणि अर्धे ठेवलेले होते. तर रात्री आम्ही सर्वांनी ते फटाके फोडले. तर इतके फटाके आणलेले होते त्याने, एका मागोमाग एक, आणि मुलींना म्हणजे त्याच्या भाच्यांसोबत त्याने ते फटाके फोडले आणि त्याला पण खूप छान वाटलेलं होतं मुलांसोबत फटाके फोडायला. कारण आमच्या घरामध्ये आम्ही दोघं पण मोठे आहोत, बहीण भाऊ, म्हणजे मी मोठी, त्याच्यानंतर माझा एक भाऊ आणि त्यानंतर हा एक लहान आहे, माझा सगळ्यात लहान भाऊ. तर मामाच्या गावाला आल्यानंतर मुलांना पण इतका आनंद होतो आणि आपल्याला तर होतो, काही प्रश्नच येत नाही. त्यानंतर मग माझ्या मोठ्या भावाची पण फॅमिली आलेली होती. मग त्यांनी पण छान फटाके वगैरे फोडले. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून छान जेवणं वगैरे केले आणि एकंदरीतच खूप छान दिवस जातो. सर्वजण एकत्र येतात, छान गप्पा गोष्टी होतात आणि छान वाटतं. मग आपल्याला आपले लहानपणीचे दिवस पण आठवतात. तर तुमची कशी झाली दिवाळी पाडवा? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.